एक बाई मॉलमधून बिस्किटाचा पुडा चोरताना पकडली जाते. न्यायाधीश: तू जो बिस्किटाचा पुडा चोरला होता ना, त्यात 5 बिस्किटं होती. त्यामुळे तुला 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली जात आहे. तेवढ्यात तिचा नवरा मागून ओरडला आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, अहो, हिने पोह्याचं पाकीटसुद्धा चोरलं आहे. चिंटू: मम्मी, तू तर म्हणाली होतीस ना की परी उडते म्हणून, मग आपल्या शेजारची आंटी का उडत नाही बरं? मम्मी मनातल्या मनात, या बयेला कोण परी म्हटलं आणखी? आंटीला कोण परी म्हणत होतं बाळा? चिंटू: पप्पा. मम्मी: तर मग बाळा, आज आंटीही उडेल आणि तुझे पप्पा पण. एक वेडा झाडावर उलटा लटकलेला असतो. दुसरा वेडा त्याला विचारतो, अरे काय झालं रे? झाडावर लटकलेला वेडा म्हणतो, अरे डोकं दुखत होतं म्हणून डोकेदुखीवरची गोळी खाल्ली आहे. उगीच पोटात जायला नको. मंगेश: दोस्ता, कसा आहेस? अजय: ठीक आहे, तूच सांग. मंगेश: मग अभ्यास वगैरे कसा चाललाय? मित्र: अजय: मित्र आहेस ना, तर मित्रासारखा राहा, मित्रासारखाच वाग, उगाच नातेवाईकासारखं वागू नकोस. अजयने विजयकडे 50,000 रुपये मागितले. विजय म्हणाला, अरे यार, पैसे तर नाहीत माझ्याकडे, पण तू एवढ्या मोठ्या पैशांची माझ्याकडून अपेक्षा ठेवली, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. रविवारच्या सकाळी नवरा रोमॅन्टिक मूडमध्ये बायकोला म्हणाला, जानू, आय लव्ह यू. तुला माहीत आहे का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? बायको: हो, माहीत आहे ना, पण सध्या तुमचं प्रेम घाला चुलीत आणि घरातली साफसफाईची कामं करा. वीरू: मी रोज दुपारी 4 तास आराम करतो. आज्जू: ओके, म्हणजे तू दुपारी झोपतोस. वीरू: नाही यार, माझी बायको झोपते. नवरा: अगं, मी दुबईला चाललो आहे. बायको: मी सुद्धा येते, मला ना खूप सारे दागिने घ्यायचे आहेत. नवरा: मी सिंगापूरला चाललो आहे. बायको: मी पण येते, मला ना खूप सारी कॉस्मॅटिक्स घ्यायची आहेत. नवरा: मी लंडनला चाललोय. बायको: मी सुद्धा येणार, मला परफ्यूम घ्यायचे आहेत. नवरा चिडून: मी नरकात चाललोय. बायको: देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळालं आहे, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. पप्पा: अरे मंगेश, आम्ही तुझं लग्न करून दिलं, घरात सून आणली, तरीसुद्धा तूच तुझ्या जीन्सला बटन लावत आहेस. मंगेश: अहो पप्पा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ही तुमच्या सुनेची जीन्स आहे. एक मनुष्य सांगत होता, मला आयुष्यभर भीती वाटली. प्रथम पालकांची, मग शिक्षकांची, मग बॉसची, मग म्हातारपणाची, मग मृत्यूची. कोणीतरी म्हटलं, पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही? तो म्हणाला, भीतीपोटीच. रात्री नवरा बायकोचं भांडण झालं. सकाळी बायको रागात बिछाण्यातून उठलीच नाही. बिचाऱ्या नवऱ्याने मुलांना नाश्ता दिला आणि त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार केलं. बायको बेडवरून रागाने फक्त बघत होती. जसा नवरा मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघाला, तेवढ्यात बायको म्हणाली, थांबा, आज रविवार आहे. बायकांची प्रार्थना: हे देवा, माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं मिळू दे, माझ्यासाठी काही नको, त्यांच्याकडून कसं घ्यायचं ते माझं मी बघते. मंडळी, जर तुम्हाला भन्नाट विनोद आवडत असतील तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जणांमध्ये शेअर करा. बायको: माझी एक अट आहे,
नवरा काय? बायको, तुम्ही या दिवाळीला सोडायला आले तरच मी माहेरी जाणार. नवरा, माझी पण एक अट आहे. बायको, काय? नवरा, मी घ्यायला आलो तरच परत यायचं. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.